जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यात आज सकाळी भीषण तिहेरी अपघात झाला असून या दुर्घटनेत 6 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मोटारसायकल, कार आणि एसटी बस यांच्यात झालेल्या या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होते आहे. आज सकाळी सुमारे 7 वाजण्याच्या सुमारास अमळनेर धुळे मार्गावरील मंगळूर गावाजवळ हॉटेल वृंदावन परिसरात हा भीषण अपघात घडला. मोटारसायकल, कार आणि एसटी बस यांच्यात झालेल्या जोरदार धडकेत वाहनांचा अक्षरशः चुराडा झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार मोटारसायकल आणि एसटी बस अमळनेरहून धुळ्याकडे जात होत्या. त्याचवेळी धुळ्याकडून येणाऱ्या कारची समोरासमोर जोरदार धडक बस आणि मोटारसायकलला बसली. या धडकेची तीव्रता एवढी होती की मोटारसायकल स्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातग्रस्त कारमध्ये गुजरातमधील व्यारा येथील महाजन कुटुंबीय प्रवास करत होते. साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी ते अमळनेरकडे येत असताना काळाने त्यांच्यावर झडप घातली. कारमधील 5 जणांचा जागीच मृत्यू झाला आणि या घटनेची माहिती मिळताच 112 आपत्कालीन सेवेसह पोलीस यंत्रणा तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, हेड कॉन्स्टेबल कैलास शिंदे, रवी पाटील तसेच स्थानिक ग्रामस्थांनी बचावकार्य सुरू केले. या अपघातात एक लहान मुलगा कारमध्ये अडकला होता. पोलीस, ग्रामस्थ आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्याला सुखरूप बाहेर काढण्यात आले. तसेच जखमींना 108 रुग्णवाहिकेद्वारे उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आलेले असून पोलीस पुढील तपास करत आहेत.